की महामंडळाच्या गेल्या बैठकीमध्ये 100व्या साहित्य संमेलनाच्या स्थळ निश्चितीसाठी एक समितीचं गठन करण्यात आलेलं होतं। त्याप्रमाणे 13 तारखेला आता 13 जूनला पुण्यामध्ये जे 100वं साहित्य संमेलन होणार आहे त्या साहित्य संमेलनाची जागा निश्चित करण्यासाठी दिवसभरामध्ये सप महाविद्यालय, फर्गसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या 3 स्थळांची पाहणी त्या स्थलनिश्चित समितीने केली। त्यानुसार सगळ्या सोयी सुविधा, 2 मोठे समारंभ करण्यासाठी लागणारी मंडप टाकण्याची लागणारी जी जागा आहे ती, शिवाय इतर व्यासपीठ जी आहेत विशेषतः परिसंवाद, मुलाखती, काव्य वाचन, कविकट्टा, ग्रंथ प्रदर्शन आणि भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था या सगळ्याचा साकल्याने विचार करून समितीने 13 तारखेला संध्याकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची शिफारस ही महामंडळाच्या बैठकीमध्ये करण्याचं एकमुखाने मान्य केलं। त्यानुसार आजच्या महामंडळाच्या बैठकीमध्ये या 3 जागांपैकी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या जागेची शिफारस स्थळ समितीने केली, स्थळ निश्चित समितीने, आणि महामंडळाने त्याच्यावर एकमताने शिक्कामोर्तब केला। सो आता 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या प्रांगणामध्ये होणार आहे। आणि त्याचप्रमाणे संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्या। जानेवारी महिन्यातली 28, 29, 30, 31 या 4 दिवसामध्ये, म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, गुरुवारी संध्याकाळी संमेलनाचं उद्घाटन होईल, शुक्रवार पूर्ण दिवस, शनिवार पूर्ण दिवस आणि रविवार पूर्ण दिवस असं संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये संपन्न होणार आहे। आता यातले कार्यक्रम कसे असावेत, स्वागत अध्यक्ष कोण, अध्यक्ष कोण, या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने त्या वेळेला आपल्याला कळवण्यात येतील आणि त्या वेळेला महामंडळाच्या त्यांनी त्या निश्चित होतील। त्याचप्रमाणे आज आपल्याबरोबर राजेशजी पण आहेत। समर्थ युवा फाउंडेशन हे या संमेलनाचं संयोजन करणार आहे। खूप जणांचं असं हे असतं संयोजन, सहसंयोजन, आयोजन, तसं नाही। महामंडळाचं 100वं मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आयोजित करणार आहे आणि समर्थ युवा फाउंडेशन ज्यांनी समर्थपणे पुणे पुस्तक महोत्सव गेली 5 वर्ष अतिशय उत्तम पद्धतीने आयोजित केलेला आहे, ते हे संमेलन संयोजित करणार आहेत।